या ठिकाणी होईल ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब विभाग प्रमुख आमदार यांच्या माध्यमातून तसेच सुप्रीमो चषक जी भारतातील सर्वाधिक मोठी स्पर्धा होते त्याचे आयोजक या विभागाचे विभाग प्रमुख आमदार यांच्या शुभ हस्ते सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल होतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो घाटकोपर 11 निर्णय कळवा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे ते अर्थातच शीतलादेवी बॉईज या संघाला कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतोय सयाजी प्रतिष्ठान शिवसेना आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजक सुनील दळवी साहेब माजी उपविभाग प्रमुख आणि सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय गेली 2 दिवस एक लाजवाब क्रिकेटचा आयोजन क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि मुंबईतील बलाढ्य संघांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सहभाग घेतला तर सामन्याला सुरुवात करायची सेमीफायनलची लढत असणार आहे कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकाची आता मात्र 2 सामने शिल्लक आहेत सेमीफायनल आणि तदनंतर फायनल सेमीफायनलची पहिली लढत या ठिकाणी असणार आहे काल मात्र या ठिकाणी वेदिका वरळी हा संघ अंतिम फेरीत जाऊन दाखल झालाय तर फलंदाज मैदानात पाठवायची विनंती आहे घाटकोपर 11 आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवा अमित जाधव आणि किशोर ही जोडी मैदानात सलामीसाठी मैदानात उतरते आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे शीतलादेवी बॉईज डीएन नगर काही करायची आहे सेमीफायनल आणि तदनंतर फायनल वेदिका वरळी आपण आला असाल तर आपण नक्की नाल्याची नोंद या ठिकाणी द्यायची आहे वेदिका 11 वरळी कारण सेमीफायनलचा सामना मात्र या ठिकाणी सुरू होतोय अतिशय टाइमात ही स्पर्धा सुरू झाली 2 सामने अजूनही बाकी आहे 5-5 षटकांचे सर्वच सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आता मात्र 2 सामने या स्पर्धेतील शिल्लक असणार आहेत तर या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या विभाग प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब सन्माननीय आमदार हे देखील या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत कारण त्यांच्या माध्यमातून अर्थातच हिंदुस्थानातील सर्वाधिक मोठी टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा सुप्रीमो चषक ही स्पर्धा देखील संजय पोते साहेब असतील अनिल परब साहेब असतील यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली असेल त्याच्यामध्ये सुप्रीमो चषकाचं श्रेय आहे तर राजेंद्र बगळे यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि शंतनू गायचोर यांच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राजेश जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे असे 1500 रुपयाचं पारितोषिक शंतनू गायचोर सरांनी
षटकार मारला तर, परंतु संतोष सक्सेना यांच्या देखील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर जाऊयात सामन्याकडे. सेमीफायनलची लढत मात्र या ठिकाणी सुरू होते. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये नक्कीच फटकावला जातोय. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय की काय? 2 धावा. 5 षटकांचा असणारा हा सामना. चालू स्पर्धेचं आयोजन शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न अमित जाधवचा प्रयत्न जरूर फसला होता, परंतु झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. समोरच्या दिशेने पहिलं षटक हे पॉवर प्लेच आहे. या छोट्याशा मैदानात देखील पॉवर प्ले पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या पाठीमागे जी लाईन आहे त्या लाईनच्या मागे एकही प्लेअर पहिल्या षटकात ठेवायचा नाहीये. दुसरा पॉवर प्ले हा बॅटिंग पॉवर प्ले असेल, त्यामध्ये एक प्लेअर तुम्ही ठेवू शकता. अशी ही छोट्याशा जागेमध्ये एक जास्तीत जास्त रंजकता आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी या ठिकाणी केलाय. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळेल किशोरला. भल्या भल्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, परंतु त्यांना माघारी परतावं लागलं या स्पर्धेतून. आणि ज्या नवख्या संघांनी देखील चांगली कामगिरी करत या स्पर्धेवर छाप सोडलेली आहे. सेमीफायनलची लढत पाहायला मिळते. शीतलादेवी बॉयज DN नगर अंधेरी वर्सेस सामना मात्र या ठिकाणी सूर्य घाटकोपर 11. पुढचा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 या पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीने मिड विकेट झोन मध्ये भिरकावून दिला जातोय. अमित जाधवच्या बॅट मधून निघाला फटका. अखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करतोय मिड विकेट झोन मध्ये आणि संघाची धावसंख्या मात्र वाढवत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. अमित जाधवने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी जरूर केलेली आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. राजेश सावंत चांगली गोलंदाजी आज दिवसभरामध्ये राजेश सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि संघाची धावसंख्या मात्र नक्कीच स्थिर असणार आहे ती 7 धावांवर. पहिलं षटक संपतंय. राजेश सावंत यांचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. तर या ठिकाणी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस ज्येष्ठ कामगार नेते जयवंत परब साहेब यांचं या ठिकाणी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. तर 9 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. करू जीवाचे रान. तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. शंतनू गायचोर गोलंदाजीसाठी येत आहेत. ज्या खेळाडूंनी DN नगर अंधेरी परिसराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारतभर नक्कीच नेलेले आहे, त्यांचं या ठिकाणी गोलंदाजीसाठी आगमन होत आहे. टेनिस क्रिकेट जगत मात्र उमेश मांजरेकर आणि शंतनू गायचोर या दोघांभोवती कित्येक वर्ष गोल गोल फिरलं. आडव्या बॅटने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला जातो. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाईल आणि धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रत्येक विकेटसाठी मात्र पारितोषिक असणार आहे ते 500 रुपयाचं शंतनू गायचोर सरांना राजेंद्र साहेबांकडून. तर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत अरुण खान साहेब शाखा प्रमुख, तसेच उपविभाग प्रमुख विष्णू कोरगावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. तर जबरदस्त लढत, सेमीफायनलची लढत मात्र या ठिकाणी सुरू आहे.
टप्प्याचा हा चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. लेग ब्रेक होतो टप्पा पडल्यानंतर. स्क्वेअर लेग जो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल ती किशोरला. धाव संख्या 12 वर जाऊन पोहोचते. भल्या भल्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. काल मात्र शिवशक्ती पाले, ब्रह्मा बॉईज या मोठ्या संघांना माघारी परतावं लागलं. आज देखील मात्र या ठिकाणी SP11 विक्रोलिन सारख्या संघांना माघारी परतावं लागलं. ही खासियत आहे शंतनू गायचोर यांची. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने. या अगोदरचा चेंडू तुम्हाला पाहिला तर टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पाहायला मिळाला होता. आता चेंडू आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. फलंदाजांचं मन ओळखणारा गोलंदाज म्हणावं लागेल. काहीतरी वेगळं करायचं, फलंदाजाला अडचणीत आणायचं, हे सूत्र या ठिकाणी अवलंबण्यात येत आहे. पुढचा चेंडू देखील जर पाहायचं झालं तर टप्पा पडल्यानंतर स्टंपच्या वरून जातोय. थोडं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट. एक धाव बाईच्या स्वरूपात येते. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 22 याचा वापर या ठिकाणी केला जातोय. 22 अथवा लेग 22. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. पुढचा चेंडू बॅकफुटला जात मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लाजबाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 14 धावा धावफलकावर. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. जबरदस्त असा क्रीडा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. तर शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक दैदिप्यमान असा क्रीडा सोहळा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील पाहायला मिळतोय. संतोष सक्सेना गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी मुंबईचं रणजी प्रतिनिधित्व केलंय, रेल्वेचं रणजी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलंय आणि भारतीय संघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय, असे खेळाडू येतात गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळतो. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टा उद्ध्वस्त केल्याचं संतोष सक्सेना यांनी. आणि 500 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र साहेबांकडून दिलं जाणार आहे. तर 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच जिंकलं जातं संतोष सक्सेना यांच्या माध्यमातून. तसेच 3 षटकार सलग मारणाऱ्या खेळाडूस मात्र राजेश जगताप, आनंदी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे मुकादम यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच क्रिकेटची सुरुवात स्थानिक खेळाडू संतोष सक्सेना, परंतु त्यांचं प्रेम टेनिस बॉल क्रिकेटवरचं अजिबात कमी झालं नाही. कितीही यशाची शिखरं गाठली असतील, कारण टेनिस क्रिकेटच्या छोट्यातल्या छोट्या स्पर्धा देखील आवर्जून खेळण्यात येत असतात. रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा देखील खेळत असतात. संतोष सक्सेना गोलंदाजीसाठी येत आहेत. मला अजूनही आठवतंय पावसाळी क्रिकेट स्पर्धा नायगाव या ठिकाणी मुसळधार पावसामध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना संतोष सक्सेनाने समोर षटकार मारला होता. तर तेच संतोष सक्सेना गोलंदाजी करतायत. यश मात्र त्यांना या ठिकाणी मिळत आहे. पहिल्याच चेंडूवर 3रं षटक सुरू असताना संतोष सक्सेना यांचं संघाची धावसंख्या मात्र 14 पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू असताना घाटकोपर संघाची. घाटकोपर वर्सेस सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. तो DN नगर असा सामना सुरू आहे. सयाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा, शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा, युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा, माजी उपविभाग प्रमुख सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुनील दळवी साहेबांच्या माध्यमातील लाजबाब आयोजन. पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, चेंडू कट होतोय आणि यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. आणि यष्टीरक्षक शंतनू गायचोर यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. आउटस्विंग पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र 14 पाहायला मिळते. स्थिर आहे 14 धावांवर संघाची धावसंख्या. शीतलादेवी बॉईज अलीकडच्या काळात नावारूपाला आलाय या परिसरातील हा संघ. पुढचा चेंडू तर नक्कीच फाईन लेगच्या झोनमध्ये चेंडू जातोय. लेग बायच्या स्वरूपातील शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू टाकण्याचा देखील प्रयत्न झाला होता. आणि संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. संतोष सक्सेना गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. फलंदाजाला स्थिराव दिलं जात नाही. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकला जातोय. मी एकेकाळी हिंदुस्थानातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज का होतो त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवून देतात संतोष सक्सेना. 143च्या स्पीडने देखील गोलंदाजी नक्कीच केलेली आहे त्यांनी.
हो 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 अप्रतिम गोलंदाजी मात्र आणि तेवढं चांगलं यष्टी रक्षण शंतनू गायचोर यांचा पाहायला मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय संतोष सक्सेना यांच्या माध्यमातून. शीतला देवी बॉईज संघ मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. घाटकोपर 11 या संघाच्या विरुद्ध सेमीफायनलचा महत्वपूर्ण असणारा हा सामना. तर या सामन्याचा आनंद मात्र विभाग प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब सन्माननीय आमदार देखील घेत आहेत. या सामन्याचा आनंद मात्र भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस ज्येष्ठ कामगार नेते जयवंत परब साहेब देखील घेत आहेत. या सामन्याचा आनंद मात्र उपविभाग प्रमुख विष्णू कोरगावकर साहेब देखील घेत आहेत. या स्पर्धेचे आयोजक. आता मात्र हवेत चेंडू जातोय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ ऑनच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुरेख झेल पकडला जातोय. अप्रतिम गोलंदाजी संतोष सक्सेना. आणखी एक 500 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र साहेबांच्या माध्यमातून. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं जातं संतोष सक्सेना यांच्या तर रवी विश्वकर्मा नवीन फलंदाज मैदानात येतोय. जोगेश्वरी परिसरातील हा खेळाडू नवीन फलंदाज मैदानात येतोय. अप्रतिम षटक म्हणजे मोठा खेळाडू मोठ्या मॅच साठी राखून ठेवला जातो असं म्हटलं जातं. तेच पाहायला मिळतंय. केवळ एका धावेचं षटक 2 विकेट महत्वपूर्ण अशा मिळवल्या गेल्या या ठिकाणी येत्या संतोष सक्सेनाच्या माध्यमातून. तर गोलंदाजीसाठी येतोय तो सुमित. 4थं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक असणार आहे. दुसरा पॉवर प्ले एकच खेळाडू लाईनच्या मागे असेल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये सर्व खेळाडू लाईनच्या पुढे. असं एक वेगळे रूल्स आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे वेगवेगळे रूल्स फॉलो करताना आपण पाहत असतो. वेगवेगळे रूल्स पाहायला मिळतात. तर टेनिस क्रिकेटने देखील काट टाकली असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीच्या काळात राज कपूर मेमोरियल ट्रॉफी स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा व्हायची आर.के. ट्रॉफी. परंतु आता मात्र तुम्ही जर पाहिलं तर 11.5 लाखाची स्पर्धा दुबई या ठिकाणी झाली आणि अलीकडेच उडुपी कर्नाटक या ठिकाणी 50 लाखाची स्पर्धा झाली. आणि आगामी काळामध्ये मात्र स्पर्धा होणार आहे ती 1 करोड रुपयाची गोव्याला आणि हाँगकाँगला देखील 1 करोड रुपयाची स्पर्धा होणार आहे. हे टेनिस बॉल क्रिकेट. पुढचा चेंडू धावबाची संधी मात्र जरूर निर्माण झाली होती. 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देखील प्रवीण तांबे ही टेनिस बॉलने IPL ला दिलेली देणगी म्हणावी लागणार आहे. कारण मॅचलिस्ट सारख्या संघाचं प्रतिनिधित्व कित्येक वर्ष संतोष सक्सेना असेल, दिनेश साळुंके असतील, जे IPL ला मात्र दिलेले मोहरे, जूड सिंग असतील. पाईनलेगच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. शफल झाला. चेंडू खेळले नक्कीच पूल करतायत आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नक्कीच वरुण राजाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मॅच सुरू ठेवायची. मॅच चालू ठेवायची सर. तर पाहूया पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो सुमित. एक फटका मारला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर धावसंख्या 20 पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 सुरू असताना सेमीफायनलची लढत सुरू असताना. सर मॅच सुरू ठेवायची विनंती आहे खेळाडूंना देखील आणि पंचांना देखील. मॅच सुरू ठेवायची. आपल्याकडे वेळ कमी आहे. मॅच सुरू ठेवायची कारण महत्वपूर्ण असा सामना आहे. फलंदाज गोलंदाज सर्वांना विनंती आहे मॅच सुरू ठेवायची आहे. पावसाची देखील आवश्यकता आहे कारण जून आणि नक्कीच पाण्याची गरज होतीच मैदानाला मारण्याची आणि आता मात्र ती गरज भासणार नाहीये. पावसाचं आगमन मात्र या ठिकाणी होतंय. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईत आगमन होतंच पावसाचं आणि त्याची प्रतीक्षा यावर्षी आपण जरूर जास्त चातकाप्रमाणे करत होतो कारण दुष्काळाला यावर्षी महाराष्ट्राने ग्रासलाय आणि पर्जन्यमानाची देखील गरज असणार आहे. तर गोलंदाजीसाठी सुमित, फलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय तो रवी.
समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला जातो, हवेत चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झेल पकडला जातोय शैलेश आणि बाद होतोय रवी. तिची थोडा आवाज वाढवा. देवेंद्र डीजे थांबा, डीजे थोडा आवाज वाढवा. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सुमित. पुढचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने म्हणजे मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येणार, चेंडू अडवणार, तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुमित सज्ज होत आहेत. सयाजी प्रतिष्ठान, शिवसेना, युवा सेना यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मुंबईतील बलाढ्य अशा 16 संघांचा सहभाग. टेनिस बॉल क्रिकेटची ही या हंगामातील शेवटची स्पर्धा म्हणावी लागेल, कारण रबर बॉलचा हंगाम सुरू होणार आहे. पुढचा चेंडू देखील टप्पा पडतोय, चेंडू फिरक घेतोय आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या 22 धावा. पावसाळा म्हटलं की मुंबईत कांगालीच्या स्पर्धा देखील पावसाळी स्पर्धा खेळवली जाते. गेल्या वर्षी मात्र पुढे गेली होती, यावर्षी मात्र पुन्हा एकदा अगोदर घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 22 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. तर मुंबईमध्ये क्रिकेट केव्हाच थांबत नाही. पावसाळ्यात पावसाळी क्रिकेट, कांगालीची स्पर्धा होते. पावसाळी क्रिकेट जे टेनिस बॉलने क्रिकेट चालतं ते रबर बॉलने क्रिकेट चालतं. मुंबई ही अविरतपणे क्रिकेट चालतं. म्हणूनच की काय मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. आणि म्हणूनच की काय क्रिकेटचा विठ्ठल अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जन्माला मुंबईतच आला असं म्हणावं लागेल. धावसंख्या मात्र झालेली आहे धावफलकावर 22. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा संतोष सक्सेना. अप्रतिम गोलंदाजी करत एकच धाव दिली होती या अगोदरच्या ओव्हर मध्ये. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. 1000 रुपये आमचे या ठिकाणी क्रिकेटचे खूप मोठे खेळाडू मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जे खेळतात राजेंद्र वागळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे संतोष सक्सेना यांना, जे विकेट घेतल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये त्यासाठी. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, हवे चेंडू, झेल पकडण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, एक धाव आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. थोडंसं वेगळं क्रिकेट होणार आहे आता, कारण चेंडू देखील ओला होईल, आउटफील्ड देखील ओली असणार आहे. थोडंसं वेगळं क्रिकेट असणार आहे. परंतु मुंबईचा खेळाडू कोणत्याही वातावरणामध्ये स्वतःला नक्कीच ऍडजस्ट करतो आणि कोणत्याही वातावरणामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असतो. उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, या ठिकाणी क्रिकेट अविरत आहे. पुढचा चेंडू, उसळता चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि संतोष सक्सेना. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय आणि एक अप्रतिम झेल संतोष सक्सेना यांना मिळालं. आणखीन एक यश म्हणावं लागेल. तर सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने चेंडू तडवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली जाईल योगेशच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. 24 अंकाचं क्रिकेटमधील महत्व सांगायचं झालं तर खूप मोठं आहे, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973. त्यांच्या माध्यमातून ठोकली गेलेली 100 शतकं आपण विसरू शकत नाही. कसोटीमधील 18,000 धावा, वनडेमधील 15,000 धावा आणि
नक्कीच कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट लेदर बॉलच्या क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण भारताला वेळ लावणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. संतोष सक्सेना गोलंदाजीसाठी आता मात्र चोररेक फटका मारला जातो मिड विकेट झोन मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. संतोष सक्सेना तर नक्कीच कारण क्रिकेट थोडंसं वेगळं होणार आहे आता. तर पाहूया कुठपर्यंत हा संघ जाऊन पोहोचतोय. टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीच्या काळात जर याच टेनिस बॉल क्रिकेट विषयी सांगायचं झालं तर शशी ब्राईट, गणेश गल्ली, चाफे गल्ली, टिळक चौक, नर्मदा अर्जुन या संघांनी क्रिकेट गाजवलं आणि तदनंतर पुढे जाऊन मात्र मॅचलेस असेल, अमृत असेल, राहुल 11 असेल या संघाने, बंड्या बॉईज असेल या संघांनी, प्ले बॉय असेल या संघाने ते समृद्ध केलं. परंतु अलीकडच्या काळात जर पाहायचं झालं तर पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. संतोष सक्सेना आज मात्र वैविध्यपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी करतायत. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय पंचांकडून दुसरा उसळता चेंडू टाकल्याबद्दल आणि धावसंख्या 1 ने वाढते. 27 धावांवर जाऊन पोहोचते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 या ठिकाणी लगावला जातोय. अर्थातच नो बॉल या ठिकाणी लगावला जातोय. धावसंख्या 27. आणि पाहूया या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संतोष सक्सेना यांची. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. फ्री हिटचा असणारा हा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 28. जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते शीतला देवी बॉईज. संतोष सक्सेना आपण या ठिकाणी यायचंय. आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. संतोष सक्सेना यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. राजेंद्र वागळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक, ज्या 2 विकेट काढल्या त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. तर संतोष सक्सेना ज्याने मात्र मुंबई रणजी संघाचं प्रतिनिधित्व केलंय, रेल्वेच्या रणजी संघाचं प्रतिनिधित्व केलंय, ज्याने मात्र भारतीय असंघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय आणि ज्यांनी रणजी क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बरोबर 10व्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप केली आहे, त्यांचा या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र वागळे यांच्याकडून मात्र दिलं जात आहे. आणि संघाची धावसंख्या 28-29 धावांचा आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर आज या स्पर्धेमध्ये दिवसभरात जर पाहायचं झालं तर सकाळच्या सत्रापासून बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. शीतलादेवी बॉईज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाली होती. 11 श्री साई स्पोर्ट्स अंधेरी वर्सेस 11 शीतलादेवी या स्पर्धेत सहभागी झाली होती. तदनंतर मात्र समर्थ जनसेवा आणि विके टायगर यांचा सामना झाला. तदनंतर मात्र SP11 दादर या स्पर्धेत सहभागी झाले होते. तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये विक्रोलियन्स विक्रोळी, घाटकोपर 11 या संघांनी सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला होता. अशोक 11 पवई देखील या स्पर्धेत सहभागी झाली होती. परंतु त्यातून हे 2 संघ सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झालेत. पाहूया 29 धावांचं लक्ष्य, 29 धावांचं हे लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जात आहे ते मात्र पाहिजे. सलामी जोडी मैदानात पाठवायची विनंती आहे. तर सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची विनंती.
तर शिवसेना, युवासेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजक सुनील दळवी साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. माजी उपविभाग प्रमुख आणि सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय. मुंबईतील बलाढ्य संघांमध्ये ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची आपण या ठिकाणी पाहिली. तब्बल 16 संघांचा सहभाग, त्यातून मात्र सेमीफायनल सुरू आहे आणि कालच्या दिवसभरातून मात्र वेदिका वरळी हा संघ अंतिम फेरीत जाऊन दाखल झालाय. तर वेदिका वरळी आपण आला असाल तर आल्याची नोंद या ठिकाणी द्यायची आहे. तर गोलंदाजीसाठी येतोय सिद्ध नायक अर्थातच सिद्धेश नायक आणि शैलेश, आणि स्ट्राईकवर फलंदाजीसाठी शंतनू गायचोर सर. टेनिस क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट म्हणून मात्र गेली 25 वर्ष ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेट वर या DN नगर परिसराचं नाव मात्र नक्कीच या सिक्का मात्र नक्कीच उमटवलाय संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये. शंतनू गायचोर फलंदाजीसाठी सज्ज, तर गोलंदाजीसाठी सिद्ध नायक. पहिल्या चेंडूवर मात्र बॅटची कडा कदाचित घेतली होती, बचावले जातात या ठिकाणी शंतनू सर. तर पहिला चेंडू निर्धाव टाकतो सिद्ध नायक. सिद्ध नायकने देखील प्रभावित केलंय संपूर्ण या स्पर्धेवर. दोन्ही मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली सिद्ध नायकने. अखोट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाईल. ऍक्टिव्हाची एक चावी भेटली आहे, जर कुणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जायची. चेंडू बॅक फुटला जात मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न. झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय आणि वाद होत आहेत मात्र या ठिकाणी फलंदाज शैलेश. अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर गावकर साहेब यांचे देखील या ठिकाणी या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने आगमन झाले. हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. तर राजेश पळाची या नवीन फलंदाज मैदानात जातोय, ज्याने आजचा दिवस गाजवलाय आपल्या फलंदाजीच्या जोरावर. शीतलादेवी बॉईज संघाची फलंदाजी मात्र राजेश पळाची या भोवती मात्र फिरताना पाहायला मिळत असते. तर गोलंदाजीसाठी सिद्ध नायक. सेमीफायनलची लढत आहे. चालू सामन्यातील विजेता मात्र अंतिम फेरीत जाऊन दाखल होईल. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते पाठीमागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव मात्र तोपर्यंत नक्कीच मिळेल. धावसंख्या मात्र 1 ने वाढते, 2 धावांवर जाऊन पोहोचते. 29 धावांचं लक्ष आहे. परंतु वातावरण जर पाहिलं, मैदानाच्या 3 बाजूला असणाऱ्या डिक्लेअर झोन, समोरच्या दिशेने असणारा षटकार, मैदान खेळपट्टी झाली ओली झाली खेळपट्टी, तेवढं सोपं नाहीये. अखोट टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीने फटकावला जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. शंतनू गायचोर यांच्या बॅट मधून निघाला फटका, परंतु चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतोय. एकच धाव मिळणार आहे. तर षटकार जर मारला तर राजेश जगताप, आनंदी माथाडी ट्रान्सपोर्ट, जनरल कामगार युनियन यांच्या माध्यमातून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी दिले जाणार आहेत आणि षटकार हॅट्रिक साठी 5555. आणि शंतनू गायचोर सर यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र वागळे यांच्याकडून दिलं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शंतनू गायचोर सर यांच्यासाठी असणार आहे. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 4 धावांवर. पहिलं षटक संपतंय. आता मात्र समीकरण बदलत आहे. 29 धावांची आवश्यकता विजयासाठी होती. आता अजूनही 4 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे विजयासाठी ती 25. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना आनंद देणारा खेळ, तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ ओळखला जातो. या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा भारतीयांवर नक्कीच राज्य केलेलं आहे. कारण इंग्रजांनी मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात आले आणि त्याच्याबरोबर क्रिकेट देखील बरोबर घेऊन आले.
तोच हा क्रिकेटचा खेळ आणि नक्कीच सुरुवातीच्या काळात सैनिकी छावण्यामध्ये खेळला जाणारा हा खेळ तदनंतर भारतातील राजे महाराजे खेळले जाऊ लागले, परंतु आता मात्र जनमानसात हा खेळ नक्कीच रुजलाय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर यष्टांचा भेद घेतला जातोय. राजेश पळाची याचा अडसर दूर करतोय अमित जाधव. यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. घाटकोपर 11 संघाला यश मिळत आहे, तर शीतला देवी संघाला बसलेला हा धक्का म्हणावे लागेल. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मुन्ना मैदानात जात आहेत. बाद होत आहेत राजेश पडाचे या, कारण तेवढं सोपं नाहीये फलंदाजी करणं या ओल्या निसरड्या खेळपट्टीवर. ठाण मांडून खेळपट्टीवर बसावं लागणार आहे. तर या ठिकाणी अतिशय सुंदर असं क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या क्रिकेट सामन्यांचा आनंद मात्र विभाग प्रमुख आमदार डॉक्टर ॲडव्होकेट अनिल परब साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर या सामन्याचा आनंद घेत आहेत ज्येष्ठ कामगार नेते भारतीय कामगार सेना सरचिटणीस जयवंत परब साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुहेरी धावसंख्येत मात्र तर वेदिका वरळी आपण आला असाल तर या ठिकाणी आल्याची नोंद द्यायची, कारण चालू सामन्यातील विजेत्याबरोबर लगेचच फायनल मॅच होणार आहे. 5:30 वाजलेले आहेत. घाटकोपर वर्सेस DN नगर असा सामना या ठिकाणी सुरू आहे. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला जातो स्क्वेअर लेग झोन मध्ये. चेंडू आणि धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढवली जाते. मुन्नाच्या बॅटमधून निघाला हा फटका. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर स्क्वेअर लेग झोन मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे पाठीमागे जायचं. स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे सर्वांनी पाठी जायचे. सुरेख फटका. आता मात्र कव्हरच्या झोन मध्ये मुन्नाच्या बॅटमधून निघाला हा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने वाढते पुन्हा एकदा. 10 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 चेंडूवर सलग दुहेरी धावसंख्या फटकावली येते अमितच्या गोलंदाजीवर आणि धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. अंतिम फेरीत जाण्यासाठीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. फुलटॉसचा चेंडू बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु 1 धाव मात्र नक्कीच या चेंडूवर मिळेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 सुरू असताना कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगल्या टप्प्यावर पिचिंग पाहायला मिळाली. तदनंतर चेंडूने उसळी घेतली. 1 धाव मात्र नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे आणि 1 धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. अजूनही षटक शिल्लक आहे ते 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती 17 धावांची आवश्यकता आहे. सतरा धावांची आवश्यकता अजूनही आहे 3 षटकांमध्ये. अर्थातच 18 चेंडूंमध्ये पाहूया घाटकोपर की DN नगर. अंतिम फेरीत जाण्याचा मान कोणाला मिळतोय? विनीत येतोय गोलंदाजी करण्यासाठी. विनीत 3रं षटक घेऊन. तर शंतनू गायचोर स्ट्राईकवर आहेत. लिजेंड खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्व उमेश मांजरेकर आणि शंतनू गायचोर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून गेली 25 वर्ष गोल गोल फिरलं, ज्यांच्या भोवती तेच हे लिजेंड खेळाडू शंतनू गायचोर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आणि निलेश मात्र या ठिकाणी झेल पकडतोय. शंतनू सर मात्र या ठिकाणी बाद. खूप मोठा धक्का बसतोय तो शीतला देवी संघाला. समीकरण बदलत आहे. 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता.
तर गोलंदाजीसाठी विनीत सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन संतोष सक्सेना यांच्यासाठी सुरेख फटका मारला जातोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. मिड विकेटच्या झोन मध्ये संतोष यांच्याकडून खोलवर टप्प्याचा चेंडू, दिशा दिली मिड विकेटच्या दिशेने 2 धावांसाठी. 16 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. सेमीफायनलची ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेट सामन्यांचा थोडाफार पाऊस देखील या ठिकाणी सुरू आहे, परंतु प्रेक्षकांना मॅच पाहायची आहे, प्रेक्षकांना स्पर्धा पाहायची आहे. सुरेख फटका मारला गेला कव्हरच्या दिशेने, बॅकफुटला येत मारला कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत संतोष सक्सेना. एका धावेने संघाची धावसंख्या 15 धावांवर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 सुरू असताना 15 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर वेदिका वरळी आपण आला असेल तर आल्याची नोंद द्यायची. अंतिम फेरीत दाखल झालेला काल या ठिकाणी संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद द्या. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय आणि जागूनच चेंडू मात्र ऑन साइड स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये पटकावण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच बाईकच्या स्वरूपातून मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अटीतटीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. डीएन नगर की घाटकोपर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 14 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपविभाग प्रमुख सुनील दळवी साहेब यांच्या माध्यमातून एक लाजबाब आयोजन टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक धाव मात्र नक्कीच मिळणार आहे. 17 धावांवर संघाची धावसंख्या. सुरेख फटका मारला जातोय फाईन लेगच्या झोन मध्ये. मुन्नाच्या बॅट मधून निघाला फटका. 2 धावांसाठी मात्र हा फटका पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ते 19 धावांवर. समीकरण बदलत आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे ऍडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब विभाग प्रमुख आमदार या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाले. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली आणि विशेष म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हिंदुस्थानातील सर्वाधिक मोठी सुप्रीमो स्पर्धा, त्याचे आयोजक देखील आहेत साहेब आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेचे आयोजक सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपविभाग प्रमुख सुनील दळवी साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली आणि नक्कीच त्यांना सन्मानित केलं जात आहे या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल. बारा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका, संतोष सक्सेना ब्रँडेड फटका, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतो संतोष सक्सेनाच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील 5वा षटकार. काल मात्र केवळ 2 षटकार गेले होते. आजच्या दिवसातील 6वा षटकार आहे. संतोष सक्सेना नावाचं वादळ या मॅचवर घोंघावतोय. डीजे थांबा. सीत संतोष सक्सेना यांच्यासाठी पुन्हा एकदा हवेत चेंडू जातोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर षटकारासाठी मात्र पारितोषिक राजेश जगताप यांच्याकडून दिलं जाणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट
जनरल कामगार युनियन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. संतोष सक्सेना यांनी मार फटकावला. हा पुढचा फटका. एक धाव मात्र नक्कीच या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि विजयी ठरतो या ठिकाणी अर्थातच शीतला देवी बॉईज. अंतिम फेरीत जाऊन दाखल झाला. विजय संघाचं मात्र हार्दिक 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 असं अभिनंदन. शीतला देवी बॉईज वर्सेस वेदिका वरळी असा सामना मात्र या ठिकाणी रंगेल.